माननीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अधिकृतरित्या पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे। महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत की फोन कोणी हॅक केला हे शोधण्यासाठी, आणि म्हणून केवळ राजकीय आरोप हे करणं हे एकमेव सध्या उद्दिष्ट राहिलेलं आहे की पेगॅसिस आलं, पेगॅसिसने हॅक केलं, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांचे फोन इलेक्शन येणार म्हणून हॅक केले। या राजकीय आरोपांना फारसं महत्त्व मी देत नाही। महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये पूर्ण चौकशी करतील। राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत संवेदनशील गृहमंत्री आहेत, आणि त्यामुळे पूर्ण चौकशी होऊन कशा प्रकारे तो फोन हॅक झाला का त्यांच्या निकटवर्तीयांनीच केला नाही ना, हे सत्य बाहेर येईल। सर, अजित पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे की बहिणीच्या विरोधात मी माझ्या बायकोला उभं करायला नाही नको, अजूनही ती खंत माझ्या मनामध्ये आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर अधिक मी बोलणार नाही, पण त्यांनी काल माध्यमांसमोरच ती खंत व्यक्त केली, आणि त्याबाबत प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही एक वेगळी राजकीय भूमिका घेत असताना एक कॉन्शियस डिसिजन आम्ही महायुतीमध्ये जाण्याचा घेतला, आणि राष्ट्रवादीची पुढील वाटचाल ही महायुतीमध्येच अत्यंत सक्षमपणे आम्ही विधानसभेच्या निवडणूक लढणार आहोत, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी कालच माध्यमांशी संवाद साधताना तिथे स्पष्ट केलेली आहे। सर, राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांची ज्या फाईल आहेत त्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये वेटिंगवर आहेत असा आरोप केला जातो। राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर येतो, कारण अशा प्रकारे 29 फाईल्या अजितदादा गटांच्या आहेत आणि 15 फाईल सीएमच्या आहेत, दोघांनी एकमेकांच्या काढून ठेवले, ही चर्चा आहे। मी काय सरकारमध्ये भाग नाही, मी संघटनेमध्ये काम करणार आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दलची अधिक स्पष्टता हे राष्ट्रवादीचे मंत्री किंवा आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहब बोलू शकते। हिंदी में एक कि जो आरोप राष्ट्रवादी कांग्रेस लगाए गए हैं, क्या कहते? अब चुनावों का माहौल है, राजनीतिक बयानबाजी होगी, और संसद रत्न सुप्रियाताई सुले जी ने महाराष्ट्र पुलिस के पास ऑलरेडी कंप्लेंट की है। महाराष्ट्र पुलिस सक्षम है कि वो फ़ोन कैसे हैक हुआ उसकी पूरी चौकसी की जाएगी, और महाराष्ट्र राज्य के गृह मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी एक सक्षम गृह मंत्री है। महाराष्ट्र पुलिस इसके तह तक जाएगी, लेकिन जब जब चुनाव आते हैं तो ये पेगासिस का आरोप वो होता है, इसको अधिक ज़्यादा महत्व देने की कोई आवश्यकता नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।